नमस्कार. मी मिलिंद कांबेरे. शब्दलेखणीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कथेचं नाव आहे गूढ गुपित. लेखिका राजश्री कुलकर्णी. भाग 6. ऋचा आज खूप खुश होती. ती रूममध्ये अद्वैतला तिच्या मनातील भावना सांगण्यासाठी ग्रीटिंग कार्ड बनवत बसली होती. तेवढ्यात तिचा दरवाजा जोरजोरात वाजायला लागला. कोणी मैत्रीण आली असेल असा विचार करून ग्रीटिंग कार्डचे काम अर्धवट सोडून ती लगेच दार उघडायला धावली. मात्र समोर अवनीला बघून तिची भीतीने गाळण उडाली. काय बोलावे तिला काहीच सुचत नव्हते. गोठल्याप्रमाणे ती दारातच उभी राहिली. समजत नाही काय? सिनियर आहे ना मी, आत बोलवायची अक्कल नाही? चल सरक माझ्या रस्त्यातून. चिडलेली अवनी तिला धक्का देत रूममध्ये आली. दार उघडताच समोर अवनी दिसेल असा विचार मनात शिवलाही नसल्याने ऋचा घाबरून दाराजवळच टेकून उभी राहिली. स्वतःचीच रूम असूनसुद्धा तिच्यात आत येण्याचे धाडस होत नव्हते. तिला तेव्हा मैत्रिणीची खूप गरज भासत होती. एकीला एक सोबत असली की तेवढाच आधार वाटतो. मात्र अवनीचा स्वभाव एव्हाना सगळ्या मुलींना माहीत झाला होता. त्यामुळे जशी ती त्यांच्या फ्लोअरवर येताना दिसली तसे मुली घाबरून रूममध्ये लपून बसल्या होत्या. त्यामुळे कोणीच तिच्या मदतीला येणे शक्य नव्हते. आत आल्यावर अवनीला ऋचाचे ग्रीटिंग कार्ड बनवण्यासाठी लागणारे सामान पसरलेले दिसले. हे सगळे ऋचा अद्वैतसाठीच करत असेल याचा तिला अंदाज आला. त्यामुळे आधीच रागात असलेली अवनी अजूनच भडकली. काय सुरू आहे हे सगळं? अवनी ऋचावर ओरडली. ते 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 माझ्या मैत्रिणीसाठी ग्रीटिंग. ऋचाच्या तोंडून नीट शब्दही बाहेर पडत नव्हते. खोटं नाही बोलायचं हां अजिबात आपल्याशी. तुला काय वाटलं मला माहीत नाही काय सुरू आहे? तू आत्ता नवीन आलेली मुलगी मला शिकवायला चालली? खबरदार खोटं बोलली तर त्या दिवशीपेक्षा कित्येक पटीने जास्त आज भोगावं लागेल तुला. तिच्या खोटं बोलण्याने अवनीचा स्वतःवरचा ताबा सुटत चालला होता आणि त्यामुळे रागाने तिचे हात थरथरत होते. चल लवकर बोल, कोणासाठी आहे हे? अवनी ऋचाजवळ पोहोचली आणि तिने ऋचाच्या गालांना जोरात दाबले. मॅम प्लीज मॅम सोडा, मला दुखत आहे खूप मॅम. बिचाऱ्या ऋचाच्या डोळ्यातून आसवांच्या धारा लागल्या होत्या. एवढ्यातच रडू येतंय? माझ्या वाट्याला जायची हिंमत केली ना? मग ही तर फक्त सुरुवात आहे. खूप मोठी चूक केली आहे तू या वाटेवर येऊन. प्रत्येक पावलावर आता तुला काटेच रुततील माझे हृदय तोडल्याचे. अवनीने चिडून तिला जोरात धक्का दिला. त्यामुळे बिचारी ऋचा जोरात भिंतीवर आदळली. आई ग! कळवळून ऋचाच्या तोंडून आपोआप शब्द बाहेर पडले. ती तशीच भिंतीजवळ बसून राहिली. वेदनांनी तिला उठताही येत नव्हते. ऋचाला एवढा त्रास देऊनही अवनीचे समाधान झाले नाही. त्यामुळे तिने ऋचाचे अर्धे बनवलेले ग्रीटिंग कार्ड हातात घेतले. ऋचाने त्यावर छान गुलाबाच्या फुलांचा गुच्छ रेखाटला होता आणि त्यांच्या खाली तिच्या सुंदर अक्षरात, या फुलांसारखेच कायम फुलेल आपलं प्रेम, असा मेसेज लिहिला होता. ते वाचून अवनी पुन्हा चिडली आणि तिने त्या कार्डचे छोटे छोटे तुकडे करून ते ऋचाच्या अंगावर फेकले. तुला काय वाटलं मला समजत नाही आहे? हे अद्वैतसाठी आहे. पण एक लक्षात ठेव, आधी फक्त आणि फक्त माझा आहे आणि जर तो माझा झाला नाही ना तर मी त्याला कोणाचंच होऊ देणार नाही. आणि तुझ्यासारख्या मुलीच्या तो मागे लागलाय ना, तुझे तर असे हाल करेल ना की कोणाची हिंमत होणार नाही पुन्हा प्रेम करायची. आणि अवनीने तिचे केस ओढत तिला उठवले. एवढ्या शारीरिक आणि मानसिक त्रासाने ऋचामध्ये अवनीचा प्रतिकार करण्याची किंचितही ताकद बाकी नव्हती. एखाद्या माशाला पाण्यातून बाहेर काढल्यावर जीव वाचवण्यासाठी तो जसा तडफडतो तशी अवनीच्या तावडीतून सुटण्यासाठी ऋचा तडफडत होती. शेवटी अवनीचा राग थोड्या प्रमाणात शांत झाला आणि तिने ऋचाला सोडले. लक्षात ठेव, आधी जवळ दिसली ना पुन्हा तर गाठ माझ्याशी आहे. अवनीने तिला धमकी दिली आणि पुन्हा एकदा धक्का देत रूमच्या बाहेर पडली. अवनी जाताच ऋचाने कसाबसा दरवाजा लावला. तिचे अंग खूप दुखत होते. भिंतीवर आदळल्याने तिला चांगलाच मुका मार लागला होता.
वेदनेने तर तिचे अंग दुखतच होते, मात्र चूक नसतानाही झालेल्या मानसिक छळाने ती जास्त होरपळून निघाली होती. देवा, कोणत्या पापांची शिक्षा देतोय रे तू मला? मी कोणाच्या वाट्याला गेली नाही, कोणाला साधी शिवीही दिलेली नाही, तरी का हे असं घडतंय माझ्यासोबत? प्रेम करणं गुन्हा आहे का? सांग ना देवा, सांग. रडत रडत ऋचा देवाशी भांडू लागली. मात्र तिची साथ देवापर्यंत अजून पोहोचली नव्हती. पुढे तिच्या नशिबात याहीपेक्षा जास्त भयंकर लिहिले होते. अद्वैत, सुयोग आणि सिद्धी कॅफेमधून बाहेर पडले. तिघांनी मिळून अवनीशी बोलायचे आणि तिला सगळे नीट समजवायचे असे ठरवले. मात्र इकडे हॉस्टेलमध्ये काय झाले याची त्यांना कल्पनाच नव्हती. तुम्हाला वाटते अवनी ऐकेल आपलं? सिद्धी म्हणाली. अगं, काहीही झालं तरी आपण मित्र आहोत तिचे, आणि पूर्वी आपण चुका करण्यात तिला साथ दिली, पण उशिरा का असेना आपल्याला लक्षात आली आहे ना आपली चूक, आणि आता मित्र म्हणून अवनीलाही यातून बाहेर आणणे हे आपलेच काम आहे ना, सुयोग म्हणाला. हो सुयोग, तू अगदी बरोबर बोललास. खूप चुकलो रे आपण पहिले. क्रूर चेष्टेपायी अवनीच्या चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन दिले, पण ऋचाने नव्हे तिच्या प्रेमाने आपल्याला बदलायला भाग पाडले. आणि आपण नक्की समजावू अवनीला. तिचे माझ्यावर प्रेम असेल, पण माझ्या मनात तिच्यासाठी अशा भावना कधीच नव्हत्या. तिला योग्य शब्दात सांगितले तर ऐकेल ती. अद्वैताला अजूनही आशा होती की अवनी ऐकेल. ऋचा आली तरी त्याला त्यांची मैत्री अबाधित हवी होती, म्हणून सगळ्यांनी मिळून तिला समजवावे असे ठरवले. चला निघूया आता, म्हणत तिघेही हॉस्टेलकडे निघाले. उद्याच आपण बोलून घेऊ अवनीसोबत. सिद्धी, तू तिला पूर्वकल्पना देऊन ठेव तशी, म्हणजे ती थोडं तरी समजून घेईल आपल्याला, अद्वैत बोलला. हो, सांगते मी तिला, काही काळजी करू नका, होईल सगळं नीट, म्हणत सिद्धीने त्यांना दिलासा दिला. मात्र हॉस्टेलवर काय घटना घडली आहे याची त्यांना कल्पनाच नव्हती. अवनी, कुठे आहेस? सिद्धी अवनीला शोधत तिच्या रूममध्ये आली होती, मात्र तिला अवनी कुठेच दिसली नाही. तेवढ्यात अवनी रूममध्ये आली. अगं अवनी, कुठे होतीस तू? थोडे भीतच सिद्धीने विचारले. आज दिवसभर जरा जास्तीच्या कामात होती ना, त्यामुळे थोडा फेरफटका मारून आली. तेवढाच मूड चांगला होईल म्हटलं, टोमणा मारल्याप्रमाणे अवनी बोलली. अरे वा, म्हणजे आता अवनीचा मूड चांगला असेल. आता हिच्याजवळ विषय काढायला हरकत नाही, मनातल्या मनात सिद्धी म्हणाली. अवनी, मी काय म्हणते, अद्वैताला तुझ्याशी बोलायचं आहे थोडं, तर उद्या आपण भेटायचं का? सिद्धीने मुद्द्याला हात घातलाच. अरे बापरे, कुठून दिवस उगवणार आहे उद्याचा? त्याला का भेटायचं आहे मला? पण मला वाटते उद्या आपल्या कोणालाच वेळ नाही मिळणार, अवनी कुत्सितपणे म्हणाली. मात्र शेवटचे शब्द अवनी अगदी हळू आवाजात बोलली. काय म्हटलं तू अवनी? शेवटी वेळ नसेल काय? अवनीच्या बोलण्याने बुचकळ्यात पडलेल्या सिद्धीने विचारले. अगं चिल, काहीच नाही म्हटलं मी. त्याला कुठे वेळ आहे आता माझ्यासाठी, असं म्हणत होते मी. अवनीने लगेच तिचे शब्द फिरवले. ठीक आहे मग, भेटू उद्या त्याच्यासोबत, सकाळी तयार राहा. हो नक्कीच, अवनी हसत म्हणाली. मात्र तिच्या चेहऱ्यावरचे ते हसू पाहून सिद्धीच्या मनात काहीतरी चुकीचे होणार असल्याची जाणीव आली. ठीक आहे मग, बाय, म्हणत लगेच सिद्धी रूममध्ये आली. आल्यावर लगेच तिने सुयोग आणि अद्वैतला कॉल लावला. का गं, बोलली का गं अवनीसोबत? काय म्हणे ती? सुयोगने विचारले. ती भेटायला तयार झाली आहे, सिद्धी बोलली. अरे वा, पहा, म्हणजे तिच्या मनात पण आपली मैत्री टिकून राहावी असेच आहे, आधी खुश होऊन म्हणाला. तसं असेल तर फारच छान, पण सिद्धी बोलता बोलता थांबली. पण काय सिद्धी, बोल. सुयोग. पण मला राहून राहून वाटत आहे काहीतरी चुकीचं झालं आहे, सिद्धी कशीबशी बोलली. का बरं गं, तिला पाहून वाटलं का तुला तसं काही, अद्वैतने विचारले. अरे म्हणजे मी तिच्या रूममध्ये गेल्यावर ती तिथे नव्हती, मग ती आल्यावर मला तिची चिडचिड अपेक्षित होती, पण तसे काहीच झाले नाही. मी तिला सांगितले की अद्वैतला तुला भेटायचे आहे. ते ऐकून तिने उलट प्रश्नही केला नाही
की अद्वैतला तू केव्हा भेटली आणि तुम्हाला भेटायला नाही सांगितले होते तरी का भेटली? शिवाय ती लगेच तुला भेटायला तयार झाली कशी? सिद्धीने तिच्या मनातील शंका बोलून दाखवली. हो यार, हा तर विचार मी केलाच नव्हता. सिद्धीचे बोलणे दोघांनाही पटले होते. मला वाटत आहे नक्कीच काहीतरी मोठी गोष्ट आहे, घाबरतच सिद्धी म्हणाली. आता उद्या सकाळीच समजेल काय आहे ते. तोपर्यंत वाट पाहण्याशिवाय आपल्या हातात काहीच नाही, सुयोग म्हणाला. ठीक आहे, अवनीशी बोलून उद्याच या गोष्टीवर पडदा टाकूया आणि हा गोंधळ थांबूया एकदाचा, म्हणत तिघांनीही निरोप घेतला. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी गर्ल्स हॉस्टेलवर एकच गोंधळ उडाला. झालेल्या घटनेने संपूर्ण हॉस्टेल हादरून गेले. सिद्धी तेव्हा झोपलेली होती, मात्र मुलींच्या गोंधळाने आणि पोलिसांच्या गाडीच्या सायरनने ती दचकून जागी झाली. बाप रे, काय झालं हॉस्टेलमध्ये? एवढा आवाज का आहे? मनातच विचार करत ती लगेच रूमच्या बाहेर आली. काय झालं? सगळे एवढे घाबरले का आहेत आणि पोलीस का आले आहेत हॉस्टेलमध्ये? एका मुलीला थांबवत तिने विचारले. मॅम, आमच्या वर्गातल्या ऋचा धर्माधिकारीने गळफास लावून आत्महत्या केली. काय? त्या मुलीचे पुढचे काहीच ऐकून घेण्याची हिंमत सिद्धीमध्ये नव्हती. ती सुयोगला कॉल लावायला तशीच रूममध्ये पळाली. बाप रे, कसं काय झालं हे सगळं? मला तर काहीच सुचेनासं झालं आहे. सिद्धी मनातल्या मनात बोलत पळतच रूममध्ये आली. सकाळी सकाळी अशी गोष्ट ऐकायला मिळेल असे तिला वाटलेही नव्हते. काहीतरी चुकत आहे, कुठेतरी पाणी मुरत आहे असे तिला कालपासून वाटत होते. मात्र इतकी भयंकर गोष्ट असेल असा तिने कोणीच स्वप्नातही विचार केला नव्हता. झालेली घटना सांगण्यासाठी लगेच तिने सुयोगला फोन केला. मात्र मुद्दामच अद्वैतला कॉन्फरन्सवर घेतले नाही, कारण हे ऐकून त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळणार होता आणि त्याने जर विचार न करता स्वतःच्या जीवाचे बरे वाईट केले तर हा विचार तिच्या मनात डोकावत होता. स्वतःला मानसिकरित्या तयार करून सिद्धीने सुयोगला फोन केला. सकाळी सकाळी सिद्धीचा कॉल पाहून अर्धवट झोपेत असलेला सुयोगही दचकला. मात्र शेवटी हिम्मत करून त्याने फोन कानाला लावला. हॅलो, काय झालं गं सिद्धी? तो झोपेतच सिद्धीशी बोलू लागला. सुयोग, खूप मोठी गोष्ट घडली आहे रे. बोलत असतानाच सिद्धीला रडू आले. तिच्या बोलण्याने सुयोगची पूर्ण झोप उडाली. तो लगेच उठून बसला. अगं सिद्धी, सांग तर काय झालं आहे? तू न सांगता कसं समजेल मला काय प्रॉब्लेम झाला आहे? आणि अशी रडत का आहे तू? अवनी काही म्हटली का तुला? सुयोगची भीतियुक्त उत्सुकता शिगेला पोहोचली होती. त्याला वाटत होते अवनी सिद्धीला काही बोलली असेल, मात्र काय घटना घडली आहे याची कल्पना त्यानेही कधीच केली नव्हती. सुयोग, हॉस्टेलवर एका मुलीने गळफास लावून आत्महत्या केली रे. कसेबसे सिद्धी बोलली आणि तिला पुन्हा रडू कोसळले. मात्र त्या मुलीचे नाव सांगण्याचीही हिंमत तिच्यात नव्हती. व्हॉट? सुसाईड? ऐकून सुयोगलाही धक्का बसला होता. अगं, तू एप्रिल फुल तर नाही बनवत आहे ना मला? हे पहा यार, अशी मजा नसते घ्यायची यार सिद्धी, सकाळी सकाळी. किती घाबरलो मी. दिस इज टू मच. सुयोगला वाटत होते ती त्याची मजा घेत आहे. व्हॉट नॉनसेन्स यार सुयोग, आय स्वेअर मी तुला एप्रिल फुल वगैरे नाही बनवत आहे. खरंच सांगत आहे. तुला वाटत आहे हे रडणं गंमत आहे? अरे खरंच घडलंय हे. सिद्धी जवळजवळ त्याच्यावर ओरडलीच. तिच्या आवाजाने सुयोगची खात्री पटली की ती खरं सांगत आहे. बाप रे, कसं काय झालं हे? केव्हा घडलं? आणि कोण मुलगी आहे ती? एक साथ सुयोगने तिच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. यू कांट इमॅजिन कोण असेल ती मुलगी. सुयोग, माझी खरंच हिंमत नाही होत आहे तुला नाव सांगायची. सिद्धी, काम डाऊन. तू आधी शांत हो. मला नाव तर सांग. सुयोग तिला धीर देण्यासाठी म्हणाला. ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून ऋचा आहे रे, जी मुलगी अद्वैतला पहिल्या नजरेत आवडली होती. काय? ऐकून सुयोगलाही फार मोठा धक्का बसला. हाऊ इज इट पॉसिबल? ती आणि सुसाईड? मला खरंच काहीतरी वेगळं वाटत आहे यात, सुयोग म्हणाला. मला पण वेगळीच शंका येत आहे, पण त्याआधी सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की अद्वैतला हे सगळं सांगायचं कसं? सिद्धीने काळजीने विचारले.
एवढी मोठी गोष्ट झाली आहे, ती लपून तर राहणार नाहीच. त्याला दुसरीकडे कुठून समजण्यापेक्षा आपणच नीट शब्दात सांगितलं तर जास्त धक्का लागणार नाही. मी एक काम करतो, त्याला थोडी कल्पना देण्याचा प्रयत्न करतो आणि लगेच हॉस्टेलवर येतो. तोपर्यंत तू अजून काही माहिती मिळते का ते बघ. सुयोग समजदारपणे बोलला. हो चालेल, मी बघते काय सुरू आहे तिथे आणि अवनीलाही भेटते. तू इकडे आला की मला फोन कर, म्हणत सिद्धीने फोन ठेवला. कशी सांगू यार ही गोष्ट आधीला, पण केव्हा ना केव्हा त्याला कळणार तर आहेच. मनातल्या मनात बडबडत सुयोग अद्वैतच्या रूमजवळ पोहोचलासुद्धा. अद्वैत तेव्हा झोपेतच होता. उसने अवसान आणून अद्वैतने त्याच्या रूमचा दरवाजा वाजवला. आधी दार उघड लवकर. सुयोगने त्याला हाक मारायला सुरुवात केली. त्याच्या आवाजाने अद्वैत झोपेतून जागी झाला आणि त्याने दार उघडले. काय यार सुयोग, सकाळी सकाळी झोपेचं खोबरं केलं. किती छान स्वप्न पडत होतं मला. रुचा आली होती स्वप्नात, पण काय अर्धवट सोडून दार उघडायला उठावं लागलं. झोपमोड झाल्याने अद्वैत थोडा चिडून म्हणाला, हे बघ माझं ऐकून घ्या आधी. अद्वैताची मनस्थिती तयार करण्यासाठी सुयोग प्रयत्न करत होता. अरे पण तू एवढ्या सकाळी सकाळी का आला आज? अद्वैत संभ्रमावस्थेत बोलला. कसं सांगू तुला ते ना. अरे यार सुयोग बोल ना, उगाच नाटक नको करू. काय झालंय? अद्वैतालाही आता जाणून घ्यायची आस लागली होती. अद्वैत म्हणजे ते गर्ल्स हॉस्टेलवर एका मुलीने गळफास लावून घेतलाय. सुयोगमध्येही त्याला नाव सांगण्या इतकी हिंमत नव्हती. ओ माय गॉड, खूपच वाईट झालं हे. केव्हा आणि कसं झालं हे सगळं? आधी या सगळ्या गोष्टी नंतर महत्त्वाच्या आहेत. तुला त्या मुलीचं नाव जाणून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. सुयोगने थोडी हिंमत केली. त्याच्या अशा बोलण्याने अद्वैतच्या अंगातून एक भीतीची शिरशिरी गेली. का? कोण आहे ती मुलगी? सुयोग भीतच त्याने विचारले. रुचा धर्माधिकारी. आवंढा गिळत सुयोगच्या तोंडून शब्द बाहेर पडले. मात्र ते ऐकून अद्वैतच्या पायाखालची जमीनच सरकली. कोणीतरी आपल्या कानात गरम शिसे ओतत असल्याचा भास त्याला झाला. हे खोटं आहे ना सुयोग? अरे तुला नीट ऐकू नसेल आले नाव. अरे काय सुयोग? अद्वैत वेड्यासारखा बडबडू लागला. त्याचे डोळे अश्रूंनी डबडबले. आधी स्वतःला सांभाळ. हे असं होऊच शकत नाही यार. आपण आत्ताच गर्ल्स हॉस्टेलवर जाऊ चल. रडतच अद्वैत निघाला. आधी थांब, मी पण येतो. त्याच्या मागे लगेच सुयोगही त्याला सांभाळण्यासाठी निघाला. एव्हाना सगळ्यांना ही गोष्ट माहीत झाली होती. त्यामुळे गर्ल्स हॉस्टेलवर विद्यार्थी आणि शिक्षकांची गर्दी जमली होती. पोलीस आणि फॉरेन्सिक एक्सपर्ट रुचाची रूम तपासत होते. कॉलेजच्या संस्थापक मंडळातीलही सगळे सदस्य जमले होते. त्यात निहाल राजेही होते. अवनी त्यांच्या जवळच उभी होती. मात्र तिच्या चेहऱ्यावर एक अनामिक भीती स्पष्ट जाणवत होती. जणू सगळ्यांच्या नजरेपासून ती लपण्याचा प्रयत्न करत होती. सगळीकडे नुसताच कुजबुजण्याचा आवाज येत होता. तेवढ्यात अद्वैत आणि सुयोग तिथे पोहोचले. सुयोगने लगेच सिद्धीला फोन केला. हॅलो सिद्धी, कुठे आहेस तू? आम्ही आलो इकडे. थांब, मी येतेच तुमच्याजवळ. सिद्धी आता पुष्कळशी सावरली होती. मुलींच्या बोलण्यातून तिला बरीच माहिती मिळाली होती. सगळ्यांच्या बोलण्यातून तिच्या कानावर अवनी हे नाव पुष्कळदा आले होते. मिळालेली माहिती तिला लवकरच अद्वैत आणि सुयोगला सांगायची होती. गर्दीत त्या दोघांना शोधत शोधत शेवटी सिद्धी त्यांच्याजवळ पोहोचली. सिद्धी, कसं काय झालं यार हे सगळं? एका आठवड्यात होत्याचं नव्हतं झालं गं सगळं. रुचाच्या अशा परिस्थितीला मीच कारणीभूत आहे. मी विचार पण नव्हता केला की असंही काही होऊ शकतं. अद्वैत रडायलाच लागला. आधी हे बघ, शांत हो. तू काहीच केलेलं नाही आहे. तू तिला फक्त तुझ्या प्रेमाची कबुली दिली. यात काय चुकलं तुझं? काहीच नाही. स्वतःला दोषी ठरवणे बंद कर आधी. सिद्धीने त्याला समजावले. हो आधी, आम्ही समजू शकतो. तुझं पहिलं प्रेम होती ती, पण तुझ्यामुळे नाही झालेलं काहीच. सुयोग त्याला थोपटत म्हणाला. अद्वैताच्या डोळ्यातील अश्रू थांबतच नव्हते. बाजूलाच रुचाचे आई वडील सुन्न बसून होते. आपल्या मुलीसोबत अचानक असे काय झाले की तिने एवढे मोठे पाऊल उचलले हे कोडे त्यांना उलगडत नव्हते.
रुच्याचा छोटा भाऊ ताई ताई म्हणून ओरडत होता. त्या इवलाशा मुलाला रडताना पाहून सगळ्यांचेच हृदय पिळवटून निघाले. त्यांना बघून सिद्धी अचानक बोलली, आधी बघ एकदा रुच्याच्या आईबाबांना, तिच्या छोट्या भावाला. तुझं खरंच प्रेम आहे ना तिच्यावर? मग जी खरंच चुकली आहे तिला शिक्षा दे. अमीर बाप के बिगडे बेटी को. यामागे तीच क्रूर मुलगी आहे, मला खात्री आहे. कोण? अवनी? पण तिचा आणि या आत्महत्येचा काय संबंध? सुयोगने थोडे आश्चर्याने विचारले. मुलींच्या बोलण्यातून पुष्कळ माहिती मिळवली मी. खूप धक्कादायक घडलं आहे सगळं आणि त्यावरून मला एकच वाटतंय, तिने जरी आत्महत्या केली तरी तिला तसं करायला भाग पाडलंय. अगं सिद्धी, काय बोलतेय तू असं? मला काहीच कळत नाही आहे. म्हणजे मान्य आहे अवनीच्या मनात रुच्याबद्दल राग होता, पण तिच्यामुळे कसं काय झालं हे सगळं? सुयोगला सिद्धीच्या बोलण्याचा उलगडा होत नव्हता. मी सांगते सगळं सविस्तर, पण इथे एवढ्या गोंधळात काहीच सांगता येणार नाही. आपण कॉलेजच्या गार्डनमध्ये जाऊन बसू, सिद्धी म्हणाली. मात्र रुच्याच्या आठवणीने अद्वैतचे त्या दोघांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नव्हते. राहून राहून तिचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर येत होता. जरी त्यांची जास्त दिवसांची सोबत नव्हती तरीही ती अद्वैतचे पहिले प्रेम होती आणि तिला विसरणे या क्षणाला तरी त्याच्यासाठी अशक्य होते. अद्वैतची काहीच प्रतिक्रिया न आल्याने दोघांनी त्याच्याकडे पाहिले तर तो शून्यात नजर लावून बसला होता आणि त्याच्या डोळ्यातून आसवांचा पूर वाहत होता. आधी नको रडू ना यार, स्वतःला स्ट्रॉंग बनव थोडं. असं रडून कसं चालेल? सुयोगला आपल्या मित्राच्या डोळ्यातले आसू बघवत नव्हते. त्याला अशा परिस्थितीत पाहून सुयोगलाही वाईट वाटत होते. मात्र आपण आपल्या मित्रासाठी काहीच करू शकत नाही आहे या गोष्टीचे त्याला जास्त वाईट वाटत होते. आधी ऐक माझं, सुयोग बरोबर बोलत आहे. रडून काहीच मिळणार नाही आहे. तुला जर असं वाटत असेल की रुच्याला न्याय मिळायला पाहिजे तर आधी हे रडणं थांबव आणि सावर स्वतःला. सिद्धीनेही त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. कसा सांभाळू स्वतःला सांगा ना, कसा? देवाने खरंच माझ्या वाईट वर्तनाची खूप मोठी शिक्षा दिली मला. मी अवनीसोबत राहून खूप क्रूर वागलो ना, मुलांना त्रास दिला ना, त्यामुळे त्यांच्या शिव्या शापांनी मला पण आता त्यांच्या एवढंच दुःख भोगावं लागणार आहे. आपला चेहरा ओंजळीत घेऊन अद्वैत पुन्हा रडू लागला. आधी फक्त तूच नाही, आम्ही पण चुकलो आहे खूप. पण आता जर या चुकांचं प्रायश्चित्त करायचं असेल ना तर आपल्याला रुच्याला न्याय मिळवूनच करता येईल ते, असा विचार कर. परोपरीने सुयोग आणि सिद्धी अद्वैतला रुच्याला न्याय हेच सांगत होते. त्यांच्या बोलण्याचा हळूहळू का होईना पण अद्वैतवर परिणाम होत होता. त्यालाही आता या प्रकरणाच्या मुळाशी पोहोचायचेच होते. जिच्यामुळे रुचा आज या जगात नाही आहे, मी तिला नाही सोडणार. बड्या बापाची औलाद असली तरीही तिला शिक्षा दिल्याशिवाय मी थांबणार नाही. अवनीला या खुनाची शिक्षा भोगावीच लागेल. एवढ्या सहजासहजी तिला जाऊ देणार नाही मी. अद्वैत रडत रडत बोलत होता. मात्र आता तो चांगलाच पेटून उठला होता. ये होईना बात अद्वैत, तुझ्याकडून हेच अपेक्षित होतं मला, सिद्धी त्याला थोपटत म्हणाली. अवनी त्यांना दुरूनच पाहत होती. खरे पाहता ती रुच्याला तिच्या आणि अद्वैतमधला अडथळाच मानत होती आणि आज तो अडथळा कायमचा दूर झाला होता. मात्र तरीही तिच्या चेहऱ्यावर जिंकल्याचा तो आनंद झळकत नव्हता. उलट कसल्या तरी भीतीने तिच्या मनात घर केले होते. अवनी आपल्याला पाहत आहे हे सुयोगच्या लक्षात आले. मला वाटते आपण इथून निघूया, अवनी आपल्यालाच पाहत आहे. थांब सुयोग, ती आपल्याला पाहत आहे ना, मग एकदम आपण निघालो तर तिला संशय येईल. त्यापेक्षा तुम्ही दोघे जा पुढे, मी तिच्याशी बोलून येते, सिद्धी म्हणाली. हो चालेल ग सिद्धी, कारण आपल्याला सगळं तिला संशय येऊ न देताच करायचं आहे. आपल्या मनात तिच्या विरुद्ध काही करायचा विचार आहे याची पुसटशीही कल्पना तिला यायला नकोय. सुयोगने तिला दुजोरा दिला.
लगेच सिद्धी अवनीजवळ जाण्यास निघाली. अद्वैत आणि सुयोगही गार्डनमधून बाहेर निघाले. काय अवनी, तुझ्या रस्त्यातला काटा आपोआपच दूर झाला ग, लकी आहेस तू, सिद्धी मुद्दाम अवनीला म्हणाली. काय म्हणत आहेस सिद्धी तू असं? मला तिचा राग येत असला तरी मी काहीही केलेलं नाही आहे, थोडी घाबरतच अवनी बोलली. तिच्या आवाजातील हा बदल लक्षात यायला सिद्धीला वेळ लागला नाही. अगं मी तेच तर म्हणत आहे, तू काही केलं आहेस असं बोललीसुद्धा नाही मी, उलट तुझ्या मनाप्रमाणे झालं सगळं म्हणून तुला भेटायला आली, सिद्धी खोचकपणे बोलली. ते सगळं जाऊ दे, तुम्ही तिघे माझ्याबद्दलच बोलत होते ना तिथे, सगळं समजतंय मला, अवनी विषय बदलत थोडी रागानेच बोलली. अरे अवनी चिल, आम्ही तुझ्याबद्दल बोलत असलो तरी तुझ्या बाजूनेच बोलत होतो, आधीला समजावत होतो, जे झालं ते विसरून जा आणि अवनीचा विचार कर. सिद्धी तिची चाल खेळली होती. तिला अवनीचा विश्वास संपादन करून तिला गाफील ठेवायचे होते. अरे वा, तू त्याला असं सांगत होती, वाटत नव्हतं तुमच्याकडे पाहून, तू मला काहीही सांगशील आणि मी तुझ्यावर विश्वास ठेवेल असं वाटतंय तुला? अवनी ही कमी चलाख नव्हती. आता तू आमच्याविषयी मनात संशय बाळगून ठेवला आहे तर तुला तसंच वाटणार आहे ना, पण आम्ही अजूनही तुझे मित्र आहोत आणि तुझ्या चांगल्याचाच विचार करू. जाऊ दे, हे सगळं बोलायची ही योग्य वेळही नाही आहे, येते मी, म्हणत सिद्धी लगेच तिच्या जवळून निघाली. सिद्धी अगं, अवनीने तिला आवाज देण्याचा प्रयत्न केला, मात्र तिचे बाबा अर्थात निहालराजे जवळच असल्याने ती सिद्धीच्या मागेही जाऊ शकत नव्हती. मात्र तिचे वाक्य अवनीच्या डोक्यात कुठे ना कुठे घर करून गेले. आपला डाव योग्य मांडला गेला आहे, आता अवनीला तिच्या कर्माची शिक्षा मिळेलच, मनातल्या मनात विचार करत सिद्धी त्या दोघांना भेटायला गेली. किती उशीर सिद्धी, एवढा वेळ काय बोलत बसली तिच्याशी, सुयोग सिद्धी आल्या आल्या तिला बोलायला लागला. अरे आपल्या न बनलेल्या प्लॅनची पहिली पायरी पूर्ण करून आली आहे मी, म्हणून वेळ लागला थोडा, सिद्धीने थोडे कोड्यातच त्याला उत्तर दिले. म्हणजे अगं नीट सांग ना सिद्धी, आधीलाही आता उत्सुकता लागली. अरे वा आधी, खूप चांगले वाटले तू थोडा शांत होऊन त्या सगळ्या विचारातून बाहेर आल्याने, सिद्धी म्हणाली. माझा जिगरा होता ना मला समजवायला, तू यायला एवढा वेळ लावला तोपर्यंत सुयोगने हेच काम केले मला समजावण्याचे, खरंच थँक्स यार सुयोग, अद्वैतने त्याचा हात थोपटत म्हणले. आणि मी, सिद्धी त्याला गमतीने मारत म्हणाली. तुला पण थँक्स ग. तिघांचाही मूड आता चांगला झाला होता. सिद्धीने लगेच त्यांना तिला मुलींकडून जी माहिती मिळाली ती सांगण्यास सुरुवात केली. मला मुलींकडून समजले, ज्या दिवशी आपण त्या कॅफेमध्ये भेटायला गेलो होतो ना, त्याच दिवशी अवनी रुचाच्या रूममध्ये गेली होती. खूप चिडलेली दिसत होती म्हणे ती, त्यामुळे अवनीने रुचाला चांगलेच रागावले होते. आणि अवनी गेल्यावर जेव्हा मुली तिच्या रूममध्ये गेल्या तेव्हा त्यांना तिला जखमा झालेल्याही दिसल्या. कदाचित अवनीने रागाने तिला मारले असावे. खूप रडत होती म्हणे बिचारी रुचा. ते ऐकून दोघांनाही खूप वाईट वाटले. द्वेषामुळे एखादी मुलगी दुसऱ्या मुलीसोबत एवढी क्रूर वागू शकते यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. सिद्धीने पुढे सांगायला सुरुवात केली. रुचाच्या वर्गातल्या एका मुलीला मी बोलावून घेतले आणि थोडी चौकशी केली, तेव्हा ती सांगत होती रुचा खूप खुश होती त्या दिवशी. ती ग्रीटिंग कार्ड बनवत होती, त्यामुळे ती कोणालाच रूममध्ये सुद्धा येऊ देत नव्हती. स्पेशल व्यक्तीसाठी आहे असं म्हणून दाखवतही नव्हती काही. कदाचित ते ग्रीटिंग तुझ्यासाठी होते आधी, म्हणजे तिलाही मी आवडायला लागलो होतो. माझी रुचा, आमचं प्रेम फुलायच्या आधीच मला सोडून निघून गेली. अद्वैतच्या डोळ्यात पुन्हा पाणी आले, मात्र त्याने लगेच स्वतःवर ताबा मिळवला आणि सिद्धीचे पुढचे बोलणे ऐकू लागला. ती मुलगी म्हणाली की अवनी निघून गेल्यावर जेव्हा त्या रुचाला पाहायला गेल्या तेव्हा त्या कार्डच्या चिंध्या झाल्या होत्या आणि रुचा तर खूप त्रासात होती.
मग सगळ्यांनी तिला पाणी वगैरे दिले आणि काय झाले असे विचारले, मात्र ती काहीच सांगायला तयार नव्हती. मला असे वाटतं अवनीने तिला धमकी दिली असेल आणि त्यामुळेच ती खूप घाबरली असेल, सुयोग अंदाज लावत बोलला. हो, तसंही होऊ शकते. मात्र मला एक समजत नाही, अवनीला त्या दिवशी एवढा राग कसा आला. बहुतेक तिला आपण भेटलो होतो ही गोष्ट समजली आणि तिला रुचावर तर आधीच राग होता, त्यामुळे तिने आपलाही राग बिचाऱ्या रुचावरच काढला. सिद्धीने वाक्य पूर्ण केले. मला पण तेच वाटत आहे. मात्र तिला हे कसे समजले असेल? आपण तर कॅफेमध्ये भेटलो. अद्वैतने शंका काढली. आधी तो प्रश्न सध्या दुय्यम आहे, पण आता आपल्याला पुढचा विचार करावा लागेल. अवनीने रुचाच्या रूममध्ये जाऊन तिला त्रास दिला होता हे सिद्ध कसं करणार? कारण अवनीविरुद्ध तक्रार केली तरी कोणीच साक्ष देणार नाही. सुयोगने मुख्य मुद्दा मांडला. हो ना, खरंच फॉरेन्सिक रिपोर्ट्स आले की पोलिसांना अंदाज येईलच. मात्र आपणही आपल्या पातळीवर नक्की प्रयत्न सुरू ठेवू आणि अवनीच्या तोंडूनच तिचा हा गुन्हा बाहेर काढू, सिद्धी म्हणाली. हो सिद्धी, जे करावे लागेल ते करू, पण एका निरागस मुलीचा नाहक जीव गेल्याची किंमत अवनीला भरून काढायलाच लावू. चला तर मग, आजपासून मिशन प्रायश्चित्त. आपण उगाच लोकांना त्रास दिला, त्यांचे नुकसान केले, ते आता आपण भरून देऊ शकत नाही. मात्र रुचाच्या आत्म्याला शांती लाभावी यासाठी प्रायश्चित्त म्हणून तिला नक्की न्याय मिळवून देऊ, म्हणत सुयोगने हात समोर केला आणि दोघांनी त्याच्या हातावर हात ठेवला आणि सुरू झाली अवनीला तिच्या दुष्टकर्माची शिक्षा देण्याची तयारी. रुचाला जाऊन आता 8 दिवस होत आले. विद्यार्थ्यांच्या मनावर या घटनेचा परिणाम होऊ नये आणि लवकरात लवकर त्यांनी यातून बाहेर यावे यासाठी कॉलेज 15 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. खरोखरच पुष्कळ मुलींना झालेल्या घटनेचा तीव्र धक्का बसला होता. त्यामुळे जवळपास सर्वच मुलींचे आईबाबा त्यांना घरी घेऊन गेले होते. याशिवाय दुसरे कारण म्हणजे झालेल्या घटनेची चौकशी. मीडियानेही हे प्रकरण मोठ्या प्रमाणात उचलून धरले होते. त्यामुळे लवकरात लवकर झालेल्या घटनेचा खुलासा होणे गरजेचे होते. कॉलेजची प्रतिष्ठा पणाला लागली असल्याने पोलिसांना नीट तपास करता यावा हा कॉलेज बंद ठेवण्यामागील मुख्य हेतू होता. पोलिसांना मदत व्हावी म्हणून प्रिन्सिपल सावंतांनी सर्व टीचर्स आणि स्टाफची तातडीने मीटिंग बोलावली. तुम्हा सर्वांना माहीत असेल, मागच्या 8 दिवसांपूर्वी आपल्या कॉलेजमध्ये एक मोठी घटना घडली, ज्याचा मी काय कोणीच स्वप्नातही विचार करू शकत नाही. मागील 25 वर्षात अशी घटना कधीच घडली नव्हती. प्रिन्सिपल सावंतांनी बोलायला सुरुवात केली. माझ्या बोलण्याने ही तातडीने बैठक बोलावण्यामागील माझा हेतू काय असेल हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलेच असेल. हो सर, पहिल्याच वर्षात प्रवेश घेतलेल्या मिस रुचा धर्माधिकारी या मुलीने आत्महत्या केले संदर्भात चौकशी करायलाच आपण ही मीटिंग बोलावली असणार, अशी कल्पना आम्हा सर्व शिक्षकांना आलीच होती. कॉलेजमधील एक अनुभवी शिक्षक म्हणाले. अगदी बरोबर सर, या घटनेला मीडियानेही चांगलेच उचलून धरले आहे. कारण कॉलेज सुरू होऊन 2-3च दिवस झाले असताना असे काय घडले की रुचाने तिचा जीव दिला याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून आहे. सावंत सरांनी त्यांचा मुद्दा मांडला. हो ना, यामुळे कॉलेजची उगाच बदनामी होत आहे. या घटनेचा लवकर निकाल लागला नाही तर आपल्या कॉलेजमध्ये कोणीच ॲडमिशन घेणार नाही. त्यामुळे हे प्रकरण मुळासकट संपलेच पाहिजे, कॉलेजमधील व्हाईस प्रिन्सिपल भिडे मॅडम म्हणाल्या. त्यामुळेच आपल्यापैकी ज्यालाही या प्रकरणाबद्दल काहीही माहिती असेल त्याने ती सांगा. छोट्यातील छोटी गोष्ट आपल्याला या आत्महत्येचा छडा लावण्यास मदत करेल, सावंत म्हणाले. सावंताच्या वाक्याने सगळे शिक्षक एकमेकांकडे पाहू लागले आणि त्यांच्यात कुजबूज सुरू झाली. अरे, आपापसात काय कुजबुजत आहेत?
काही माहीत असेल तर मला सांगा, जेणेकरून पोलिसांना ती माहिती पुरवून या गोष्टीवर लवकरच पडदा टाकता येईल. सावंत सर सगळ्यांना शांत करत म्हणाले, भिडे मॅडम, सांगा, काय माहीत आहे तुम्हाला? तुम्ही हॉस्टेलमध्ये मुलींशी बोलायला गेल्या होत्या ना? काय सांगितलं त्यांनी तुम्हाला? सरांनी भिडे मॅडमलाच सरळ प्रश्न केला. सर, म्हणजे मी विचारले मुलींना, तर त्यांना एवढी काही खास माहिती नव्हती. त्या घाबरल्या असल्याने काहीच बोलायला तयार नव्हत्या. मॅडमनी काहीही न सांगता सरांच्या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले. खरे म्हणजे मुलींनी भिडे मॅडम हॉस्टेलवर आलेल्या असताना त्यांना रागावलेली अवनी कशी रूममध्ये आली इथपासून इत्यंभूत गोष्ट पूर्ण सांगितली होती. मात्र निहाल राजेंना जर हे समजले असते की आपल्या मुलीविरुद्ध गोष्ट आहे आणि मॅडम तिच्या विरुद्ध साक्ष देत आहेत, तर आपली चांगल्या पगाराची नोकरी जाईल या भीतीने त्यांनी काहीच सांगितले नाही. असे कसे शक्य आहे? काही तर सांगितले असेल मुलींनी. मला स्वतःलाच आता मुलींना भेटावे लागेल आणि चौकशी करावी लागेल, सावंत म्हणाले. त्यानंतर त्यांनी जवळपास सगळ्याच शिक्षकांना विचारले, मात्र कोणीच अवनीविरुद्ध बोलायला तयार नव्हते. ज्याला त्याला फक्त आपल्या नोकरीशी घेणे देणे उरले होते. त्यांची ही मीटिंग सुरू असतानाच इन्स्पेक्टर पाटील तिथे पोहोचले. आत येऊ का सर? इन्स्पेक्टर पाटील, तुम्ही? अहो या ना. आम्ही आता रुचा धर्माधिकारीच्या सुसाईड केसबद्दलच डिस्कस करत होतो. म्हणजे कोणाला तिच्याशी निगडीत काहीही माहिती असेल तर ते तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे, हाच या मीटिंगचा उद्देश होता. सावंतांनी त्यांना माहिती दिली. थँक्यू सर, आम्हाला कोऑपरेट करण्यासाठी. पण आम्ही येथे तुम्हाला रुचाचे फॉरेन्सिक रिपोर्ट्स दाखवायला आलोय. दाखवा ना सर, म्हणत सावंतांनी इन्स्पेक्टर पाटील यांनी दिलेले रिपोर्ट्स वाचायला सुरुवात केली. ते वाचताना त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव वारंवार बदलत होते. आर यू शुअर सर, हे रुचाचेच रिपोर्ट्स आहेत? सावंत आश्चर्याने म्हणाले. करेक्ट, हेच मी तुम्हाला विचारायला आलो आहे प्रिन्सिपल सर. इन्स्पेक्टर पाटील खुर्चीत बसत म्हणाले. मीटिंगसाठी जमलेल्या सगळ्यांनाच आता त्या रिपोर्ट्समध्ये काय लिहिलंय हे जाणून घ्यायची इच्छा होती. सर, काय लिहिलंय त्यात असं? नाही, म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर एकदम आश्चर्याचे भाव आले म्हणून विचारलं. भिडे मॅडमनी सगळ्यांच्याच मनात घोंगावणारा प्रश्न विचारला. हो सर, सांगा ना, काय आहे त्यात असं? सगळेच सरांना विचारू लागले. सरांनी इन्स्पेक्टर पाटीलांकडे पाहिले. सांगा सर, त्यांनाही वाचून दाखवा. इन्स्पेक्टर सावंतांनी त्यांना परवानगी दिली. इट्स अनबिलिव्हेबल, म्हणजे या फॉरेन्सिक रिपोर्ट्सनुसार रुचा गळफास घेण्याआधीच जवळपास अर्ध्या तासापूर्वी मरण पावली होती. काय? असं कसं होऊ शकतं? सगळेच हा रिपोर्ट पाहून चकित झाले. या रिपोर्ट्समुळे ही केस अजूनच कॉम्प्लिकेटेड झाली आहे. यावरून सरळ एक गोष्ट लक्षात येत आहे. हा एक खून आहे, ज्याला आत्महत्येचं रूप देण्यात आलं आहे. इन्स्पेक्टर पाटील टेबलवरील पेपरवेट फिरवत म्हणाले. कोण करू शकेल असं आणि का? इन्स्पेक्टर पाटील विचार करू लागले. आता या घटनेचा नव्याने तपास करावाच लागेल. सर, आम्ही तुम्हाला नक्की सहकार्य करू आणि गुन्हेगाराला पकडण्यास तुमची जी लागेल ती मदत करू, सावंतांनी पाटलांना आश्वासन दिले. तुम्ही ऐकत आहात शब्दलेखणी.